हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्त्रियांनी किंवा प्रत्येक स्त्रीने स्वतःला कसं सुंदर ठेवायचं. आपल्या दिसण्यामुळे आपला कॉन्फिडन्सही वाढतो. आपल्या रंगाचा प्रश्न नाही इथे की आपण गोरे आहोत की सावळे आहोत, पण आपण कसं स्वतःला ठेवतो, कसं आपण स्वतःला मेंटेन ठेवतो. आपलं वय वाढत असतं, त्याचा न्यूनगंड न बाळगता स्वतःला छान आणि सुंदर ठेवायचं, ते रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी खूप साऱ्या अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करते ह्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करत. सकाळी अंघोळ झाली की डायरेक्ट कामाला न लागता आपलं स्किन केअर करायचं. इथे ॲलोवेरा जेल मी लावत आहे. मी रोज ॲलोवेरा जेल लावते किंवा मॉइश्चरायझर लावते. ॲलोवेरा जेल का, जसं आपलं वय वाढत जातं ना, तशी आपली स्किन ड्राय व्हायला लागते. त्यामुळे ॲलोवेरा जेल लावायचं. ॲलोवेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट ठेवतं, म्हणजे मॉइश्चरायझर ठेवतं. त्यामुळे आपल्या स्किनला आपण ॲलोवेरा जेल लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या मिनिटभराची त्याला मसाज देऊ शकता. बघा, इथे खूप जास्त काही आपल्याला वेळ लागत नाही आहे. एखादा मिनिट तुम्ही जरी दिला तरीही खूप होतं आपल्या स्किन केअरला सकाळी. तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं ॲलोवेरा जेल लावू शकता. माझ्याकडे साधंच हे ॲलोवेरा जेल होतं आणि आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये ॲलोवेरा जेल असतंच की. नसेल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा. तुमची स्किन खूप हायड्रेट राहील. तर पहा, आपल्या दिसण्यासाठी आपले होठसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. ड्राय आपले होठ असतील तर खूप विचित्र असतात, म्हणजे विचित्र वाटतात. साल वगैरे निघले आले की ते खूप कसतरी वाटतं आणि आपला कॉन्फिडन्ससुद्धा लो होतो. त्याच्यामुळे काय करायचं ना, दुधावरची साय घ्यायची आणि ती आपल्या होठांवरती चोळायची. थोडं 1-2 मिनटं मसाज करायची. त्यानंतर छान धुवून घ्यायचे. होठ खूप छान निघतात. जो की ड्रायनेस असतो आपल्या होठावरती तो राहत नाही. जे साल वगैरे असतात ते निघत नाहीत. तर बघा, आपल्या नुसतं वरूनच सुंदर दिसून काही फायदा नाही. आपल्या सुंदर दिसण्यासाठी आपले दात देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. जर आपले दातच पिवळे असतील तर आपल्या सुंदर दिसण्याचा काहीच फायदा नाही. स्माईल केली की आपले दात पिवळे दिसतील. त्यामुळे रोज 2 टाईम ब्रश करत जा, संध्याकाळी आणि सकाळी. तर बघा, ब्रश करून झाला आहे. त्याचबरोबर काय करायचं ना, रोज संध्याकाळी जेव्हा ब्रश तुम्ही कराल तेव्हा तुम्ही फेसवॉश देखील करत जा. कारण की रात्रीचा फेसवॉश करणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की दिवसभराची जी धूळ बसलेली असते ती आपण, जो काही तुम्ही कुठला फेसवॉश तुम्ही वापरत असाल, जो तुमच्या स्किनला सूट होत असेल तो तुम्ही वापरत जा. इथे मी क्लिन्झिंग मिल्क इथे वापरत आहे. मी खूप दिवस झालं क्लिन्झिंग मिल्कच माझ्या चेहऱ्याला वापरत आहे आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचा. तुम्ही रात्रीच्या वेळी साध्या पाण्याने जरी चेहरा धुतला ना, तर तुमच्या चेहऱ्यावरती ज्या काही पिंपल्स वगैरे येण्याचे चान्सेस असतात त्या कमी होतात. त्यामुळे रात्री झोपताना चेहरा नक्कीच धुवत जा, जेणेकरून आपली स्किन नेहमी छान दिसेल. त्यानंतर बघा, आपण काय करतो, आपल्या पायांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर मग टाचा आपल्या खराब व्हायला लागतात, भेगा पडायला लागतात टाचांमध्ये. मग काही दिवसानंतर त्यामधून रक्तसुद्धा यायला लागतं. गरजेचं नाही की आपण मॅनिक्युअर पेडिक्युअर करायला आपण पार्लरमध्येच जायला पाहिजे. घरीसुद्धा आपण पार्लरसारखा खूप छान असा पेडिक्युअर करू शकतो. जो रिझल्ट तिथे येणार आहे हा रिझल्ट घरीसुद्धा येतो, अगदी 1 रुपयाही खर्च न करता. त्यामुळे असे रिझन आपण नाही दिले पाहिजे की पैसे वगैरे नाही, तर पार्लर जाण्याची गरजच नाही आहे पेडिक्युअर करण्यासाठी. तर पहा, घरीच आपण 1 रुपयामध्ये पेडिक्युअर कसा करतो आपण ते पाहूयात. तर सगळ्यात पहिले तुमचे नखं तुम्ही काढून घ्या, व्यवस्थित नखं काढून घ्या. आपण एवढे आळशी असतो की आपल्याला नखं काढायलासुद्धा वेळ नसतो, पण कधीतरी स्वतःसाठी 1-2 मिनटे आपण काढलेच पाहिजे. अगदी बघा, नखं एका मिनटाभरामध्ये आपले काढून जातात, जास्त वेळसुद्धा आपल्याला लागत नाही. त्यानंतर ना, पेडिक्युअर करताना सगळे तुमचे जे काही तुम्ही नेल पॉलिश लावली असेल तर ती सगळी रिमूव्ह करा. माझ्याकडे हे नेल पेंट रिमूव्हर आहे, त्याने मी रिमूव्ह करते. आणि पहा, आपल्या नखांमध्ये कितीही घाण अशी जमा झालेली असते. त्यामुळे कधीकधी आता पावसाळा चालू झाला आहे तर असे घाण असेल, जमा झालेली असेल तर अजून पायांना फोडे वगैरे यायला लागतात. मग काहीतरी वेगळंच पायांना काहीतरी इन्फेक्शन होतं. त्यामुळे आपण घरीच पेडिक्युअर करत जात. पहा, काय करायचे, साधं सोपं आहे. गरम पाणी घ्यायचं बकेटीमध्ये, थोडंसं जेवढं आपल्या पायाला सोसेल तेवढं, आणि त्यामध्ये फक्त अर्धा शॅम्पू टाकायचा आहे. 1 रुपयामध्ये आपलं इथे हे होऊन जातं, पेडिक्युअर होऊन जातं. शॅम्पू आपल्या सगळ्यांकडेच असतात आणि मी असेच पाऊच वापरते, स्वस्त पडतात. तर अशा थोडंसं शॅम्पू वगैरे टाकून त्यामध्ये एक 5 ते 10 मिनटं पाय बुडवून ठेवायचे, जेणे की जे काही घाण असेल ती आपली पायातून निघेल, ती मोकळी होईल. इन्फेक्शन जे असेल ते गरम पाणी दूर होईल. तर पहा, मीठ टाकून थोड्या वेळ बसा. तुम्हाला जर पायदुखीचा त्रास असेल तुम्ही गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि असं 5 ते 10 मिनटं बसा, खूप रिलॅक्स वाटतं. त्यानंतर 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर पाय स्वच्छ असं पुसून घ्या. त्यानंतर मला इथे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून जरा मला अवघड जात आहे, कारण की एका हातामध्ये कॅमेरा आहे. तर त्या नेल कटरनेच आपल्याला काय करायचं, आपली जी बाजूची घाण आहे ती सगळी काढायची आहे
आणि तुम्ही इथे पाहत असाल की ती घाण अशी आपल्या नखातून निघत आहे. तर पेडिक्युअर केल्याने आपले नखं खूप क्लीन होतात, स्वच्छ होतात, इन्फेक्शनपासून आपण दूर राहतो. त्यानंतर ब्रश घ्यायचा आपला, जो काही तुमचा जुना ब्रश असेल तो घ्या, त्याच्यावरती थोडं शॅम्पू लावा आपल्या पायांना आणि नखं व्यवस्थितपणे घासा. जी काही राहिली सलेली घाण आहे बारीक सारीक ती सगळी अगदी निघून जाते व्यवस्थित आणि आपल्या नखाला शाईन देखील येते. अशी व्यवस्थित सगळ्या तुम्ही दोन्ही पायांचे सेम अशी घासून घ्या. टाचासुद्धा घासून घ्या, कारण की टाचा घासणं खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर अशा पद्धतीने टाचा घासाल तर तुमच्या टाचा कधीच उलणार नाहीत किंवा भेगा त्याला पडणार नाहीत, खराब त्या होणार नाहीत. त्यामुळे अशा टाचा तुम्ही नेहमी घासत जा. तर बघा आपल्या पायांच्या नखामध्ये जे असतात ना गॅप असतो बोटांमध्ये, तो सुद्धा घासा. तिथेही कधी कधी काळपटपणा खूप जमा झालेला असतो. तर व्यवस्थित सगळीकडे असं घासून घ्या. सगळा जो काही मळ असतो तो सगळा आपला इथे व्यवस्थित निघलेला आहे आणि याच्यामुळे काय होतं आपल्या पायाला एक छान असा ग्लो येतो आणि आपला जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं ते सुद्धा वाढतं. तर पहा इथे किती छान असे आपले पाय निघालेले आहेत. त्यानंतर तुम्ही काय करा, स्वच्छ दुसरं पाणी घेऊन पाय धुवा आणि त्यानंतर पाय पुसून तुम्ही घ्या व्यवस्थित. बघा किती छान असा पायांना आपला ग्लो आलेला आहे, किती व्यवस्थित पाय निघालेले आहेत. पेडिक्युअर केल्यामुळे आपल्या पायाला इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचं होत नाही. त्यानंतर पेडिक्युअर केल्यानंतर हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्याकडे खोबरेल तेल असेल तर ते लावा आणि खोबरेल तेल आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं, जेणेकरून आपले पाय सॉफ्ट राहतील. तुम्ही टाचाला सुद्धा लावू शकता, फक्त टाचाला लावल्यावर असं म्हणजे चालू वगैरे नका, नाही ते पडताल. त्यामुळे बघा किती छान हा रिझल्ट आलेला. सगळी काही जी काही घाण वगैरे ती सगळी दूर झालेली आहे. एखादी छान अशी नेलपेंट वगैरे लावायची, म्हणजे कसं छान वाटतं आपल्याला सुद्धा आणि सुंदर दिसतं. तर पहा किती छान असे माझे पाय दिसत आहेत आणि मी मेनिक्युअरसुद्धा मी करून घेतला आहे. त्याचा व्हिडिओ नाही काढला कारण की मला जमतच नव्हता काढायला, त्याच्यामुळे, कारण की स्टँड नाही माझ्याकडे. मी असंच कुठेतरी ठेवून व्हिडिओ काढत असते. तर रोज रात्री मी न विसरता बदाम भिजायला टाकत असते, कारण की आपण जेवढं वरून स्वतःला सुंदर ठेवतात ना तेवढंच इंटरनली आतूनसुद्धा स्वतःला हेल्दी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. म्हणून रोज रात्री बदाम भिजायला टाकत जा किंवा मनुके भिजायला टाकत जा आणि ते सकाळी खात जा. याने काय होतं ना, रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित राहते, त्याच रक्तदाब सामान्य आपले हे ठेवते. याचे खूप सारे असे फायदे आहेत, सांगायला गेले तेवढे कमी आहेत. त्यामुळे हे नक्कीच करत जा. तर पहा रात्रीच्या वेळेस जेव्हाही मला कधी वेळ मिळेल ना तेव्हा मी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 वेळा खोबरेल तेल माझ्या स्किनला मी लावत असते, फेसला मी लावत असते, जेणेकरून माझी जी काही त्वचा ही जसं की आपलं जसं जसं वय वाढतं ना तसं तसं आपली स्किनसुद्धा लूज पडायला लागते, मग सुरकुत्या वगैरे दिसायला लागतात. खूप फार विचित्र वाटतं आणि आपण जर काळजी नाही घेतली ना तर मग खूपच विचित्र वाटतं. त्यामुळे थोडंसंच तेल हातावर घ्या, 1-3-4 थेंब, आणि छान आपल्या स्किनला अशी मसाज करा, जेणेकरून सुरकुत्या वगैरे होणार नाही तुमच्या स्किनवरती. नारळ तेल हे त्वचेला मऊ करण्यास मदत करतं. नारळाच्या तेलामध्ये कॅप्रिक ॲसिड सारखे अनेक फॅटी ॲसिड जे त्वचेला आपल्या मऊ ठेवते. त्यामुळे नारळाच्या तेलाने ही मसाज करत जा. अगदी 2 ते 3 ड्रॉप आपल्याला बस होतात आणि आपल्या स्किनला ना, आपल्या चेहऱ्याला आपल्या टचची खूप गरज असते आणि खूप भारी वाटतं अशी स्किनची मसाज केल्यानंतर देखील सुद्धा. नारळ तेल हे त्वचेला वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते. तुमची स्किन जर ऑइली असेल तर तेल लावणं चेहऱ्याला इग्नोर करा, कारण की तेल लावल्याने चेहऱ्याला पिंपल्स वगैरे येऊ शकतात. अगोदर बघा तुम्हाला सूट होतं आहे का, तरच नंतर तेल लावा चेहऱ्यावर, नाहीतर लावू नका. पिंपल्स असल्यावरती अजिबात लावू नका, पिंपल्स खूप जास्त उभरतात आणि सूट होत नसेल तेल. बऱ्याच जणांना सूट होत नाही, त्यामुळे मी सांगत आहे. मला सूट होतं म्हणून मी लावते आणि मी याच्यामुळे माझा चेहरा खूप असा टवटवीत वाटतो. त्यानंतर बघा जेवढं आपण स्वतःला म्हणजे जे चेहऱ्याला आपण सुंदर ठेवतो की नाही, तेवढंच सुंदर दिसण्यासाठी आपले केस देखील सुंदर ठेवणं, छान ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे कधीतरी तेल लावताना आपण नुसतंच तेल न लावता कधीतरी आपण घरच्या घरी हेड मसाजसुद्धा करू शकतो. पार्लरला बघा 700 ते 800 रुपये घेतात एका हेड मसाजचे. 30 मिनटं काहीतरी करतात हेड मसाज. ते फक्त ते स्टीम देतात, पण आपल्याला स्टीमची वगैरे नाही आहे गरज. तुम्ही देऊ शकता, टॉवेल स्टीम वगैरे केसांना देऊ शकता. मी ते फक्त तेल लावते आणि केसांना मसाज करते. खूप भारी वाटतं आणि खूप रिलॅक्ससुद्धा. पहा हेड मसाज केल्याने काय होतं ना, केसांची सुद्धा ग्रोथ होते आपल्या. त्यामुळे हेड मसाज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर रक्तदाब कमी होण्यास देखील मदत होते. आपली स्मरणशक्ती वाढते. तुम्हाला जो काही कधी कधी चिडचिडेपणा आपला होत असतो तेव्हा ना हेड मसाज करा बघा,
खूप शांत वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. म्हणजे कधी डोकं वगैरे जरी तुमचं दुखत असेल ना, तुम्ही हेड मसाज करू शकता. अशा पद्धतीने मी इथे हेड मसाज करत असते. तर पहा, थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर हेड मसाज करायची. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघतच असाल की मला किती छान, किती रिलॅक्स वाटत आहे. ब्लड सर्क्युलेशन याने व्यवस्थित होतं, त्यामुळे मी असे केस थोडेसे असे ओढायचे, थोडे हलके असे ओढायचे, छान वाटतं. त्यानंतर केस आपले छानपैकी असे बांधून घ्यायचे. आणि तुम्हाला धुवायचे असेल तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये केस धुवूही शकता. नाहीतर केस धुण्याच्या सपोज आता उद्या सकाळी आपल्याला केस धुवायचे तर आदल्या रात्री तेल लावून ठेवायचं. यानेसुद्धा आपले केस खूप सॉफ्ट राहतात. तर पहा, रोज रात्री झोपताना केस आपले विंचरूनच झोपायचे, जेणेकरून गुंता वगैरे आपल्या केसांमध्ये होत नाहीत. केस गळती वगैरे आपली खूप कमी होते. तुम्ही जर रोज रात्री संध्याकाळी केस विंचरून झोपलात तर अगदी हलकंसं रबर लावायचं, खूप टाईट रबर असं लावायचं नाही आपल्याला संध्याकाळच्या वेळेस. तर पहा, कधी कधी काय होतं ना, आपल्या चेहऱ्यावरती खूप डलनेस येतो, चेहरा असा खूप रुकासुका वाटायला लागतो. तेव्हा आपल्याला असं वाटतं, यार माझ्याकडे पैसे असते तर मी पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करून आले असते. पण गरज नाही आहे मैत्रिणींनो पार्लरला जाऊन फेशियल वगैरे करायची. आपण घरीसुद्धा त्या गोष्टी करू शकतो, अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा. पार्लरला वेळ घालवण्यासुद्धा गरज नाही, पैसे घालवण्यासुद्धा गरज नाही. घरामध्येच काय करायचं, वाटीमध्ये थोडंसं बेसन पीठ घ्यायचं, अर्धा चमचा, थोडंसं दही घ्यायचं आणि थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची. छान आपल्या स्किनवरती सगळीकडे लावून घ्यायचं. पण त्याच्या अगोदर आपला चेहरा हा धुतलेला पाहिजे आणि नंतरच आपल्या चेहऱ्यावरती ते लावून घ्यायचं. खूप भारी रिझल्ट याचा येतो. आणि तुम्हाला असं गरजेचं नाही आहे की आपण हे काम करताना सुद्धा करू शकतो. पॅक लावून आपण आपली जी काही कामं असतील ती आपण करू शकतो पॅक सुकेपर्यंत. तर पहा, इथे मी पॅक लावला आहे आणि ते मी झाडू वगैरे मारत आहे. तर असं म्हणूच नका तुम्ही की माझ्याकडे वेळच नसतो वगैरे. तर हे काम आपण स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी, स्मार्ट ठेवण्यासाठी काम करता करता देखील ठेवू शकतो. म्हणजे असे बरेच जण म्हणतात ना, टाईम वगैरे नसतो माझ्याकडे, म्हणून मी सांगत आहे तुम्हाला इथे. पण बघा, असं तुम्ही म्हणूच नका की माझ्याकडे टाईम नाही. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढत जा आणि काम करताना देखील आपण ह्या गोष्टी करू शकतो. पॅक सुकल्यानंतर ना तो धुवून काढा, थोडीशी मसाज करा स्किनला आणि तो धुवून काढा. आणि इथे रिझल्ट तुम्ही पाहत असेल की किती सुंदर हा असा आलेला आहे. पहा, 1 रुपया खर्च न करता आपण सुंदर स्मार्ट दिसू शकतो पार्लरला न जाता सुद्धा. बघा, 24 तासातले आपण इथे स्वतःला 5 ते 10 मिनटं जरी दिले ना तरी आपण सुंदर दिसू शकतो आणि स्मार्ट राहू शकतो. बऱ्याचशा गृहिणी कमेंट करतात की ताई अगं वेळ नसतो. तर बघा, आपण 24 तासातले 10 मिनटं स्वतःसाठी नाही देऊ शकत? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि तुम्हाला आन्सर 100% होच आन्सर येईल की आपण 10 मिनटं 5 मिनटं स्वतःसाठी देऊ शकतो. वेळात वेळ काढून आपण हे सगळं काही गोष्टी सुंदर दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी करू शकतो. मी पण काही गोष्टी काम करता ह्या करत असते. माझ्या सुंदर, आकर्षित आणि स्मार्ट राहण्यासाठी पार्लरला जायची गरज नाही. आता तर तुम्हाला हे कळालंच असेल. तर मग अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. बघा, आपण गावाकडे राहतोय की शहरात राहतोय याच्याशी काही मतलब नाही आपल्याला. आपल्याला स्वतःला सुंदर आणि आकर्षित ठेवण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं देण्याशी मतलब आहे. आणि असं विचार नाही करायचं की आपण इथे राहतो तिथे राहते, किंवा आपण गृहिणी आहोत किंवा आपलं वय वाढत जाते, 30शीत आहोत, 40शीत आहोत, 60ीत आहोत, तरीही तुम्ही ह्या गोष्टी करत जा, कुठलाही न्यूनगंड न बाळगता. ह्या गोष्टी केल्याने खरंच आपण सुंदर, आकर्षित आणि स्मार्ट दिसू शकतो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा, कारण की तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. तर प्लीज कमेंट करा. चला, पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.